नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, टार्गेट पोलीस भरती बॅचमधील आज आपला 11वा दिवस आहे आणि आज आपण गुणोत्तर व प्रमाण हे चॅप्टर अभ्यासणार आहोत। मित्रांनो, या प्रकरणावरील मी 2023 मध्ये पोलीस भरतीला जे प्रश्न विचारले गेलेले त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे। तो हे लेक्चर पाहिल्यानंतर तो हे व्हिडिओ नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली। आणि मित्रांनो, खाकी पॉईंट चॅनलवरती जर तुम्ही नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा, जेणेकरून मी पुढे जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आणि मित्रांनो, खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात अगोदर आपण गुणोत्तर म्हणजे काय ते अभ्यासू। तर गुणोत्तर म्हणजे काय, दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांना एका संख्येने भागून येणारे जे संक्षिप्त रूप असते त्याला आपण गुणोत्तर असे म्हणतो, बरोबर। आता गुणोत्तर या चिन्हाने दर्शवतात, बरोबर, यालाच गुणोत्तराचे चिन्ह असे म्हणतात। क्लिअर झालं। आता आपण प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेऊ की गुणोत्तर म्हणजे काय। तर एक्स व वाय हे दोन व्यक्ती आहे, या दोघांचे वय 27 वर्षे व 63 वर्षे आहे आणि या दोघांचे वयाचे आपल्याला गुणोत्तर विचारलेले। काय वय आहे त्यांचेवाले, एक्स व वाय हे दोन व्यक्ती आहेत, यांचे वय 27 व 63 आहे, त्यांच्या वयाचे आपल्याला गुणोत्तर विचारलेले, बरोबर। आता या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर 9ने सुद्धा भाग जातोय, बरोबर। 9 त्रिक 27, 9 साते 63। पण काही वेळास आपल्याला समजत नाही की या ठिकाणी कोणत्या संख्येने भाग जातोय, तर आपण कमीत कमी संख्येने भाग देण्याचा प्रयत्न करतो, बरोबर। आता जर पाहिलं तुम्ही 7 आणि 2 9, 6 आणि 3 9, या ठिकाणी 3ने भाग जातोय, 3ने सुद्धा होतोय, 9ने सुद्धा होतोय, तर आपण 3ने भाग देऊ। 3 9 27, 3 2 6, 3 1 3, बरोबर, भाग दिलेला आहे आपण। आता प्रश्न निर्माण होतो, ह्या ज्या संख्या आलेल्या आहे हे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे का किंवा हे गुणोत्तर आहे का। तर मित्रांनो, जोपर्यंत त्या दोन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातोय तोपर्यंत भाग द्यायचा। जेव्हा भाग जात नाही, बरोबर, पूर्ण संख्यांना 3 संख्या असो, 4 संख्या असो, 2 संख्या असतो, जेव्हा भाग जात नाही तेव्हाच आपल्या प्रश्नाचे उत्तर असते आणि तेव्हाच त्यांना गुणोत्तर असे म्हणतात। आता या ठिकाणी भाग जातोय दोघं संख्यांना, 3 त्रिक 9, 3 7 21, बरोबर। दोन्ही संख्यांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलंय, 3 7। याचं वाचन कसं होतं, 3 7, बरोबर। त्या दोघांच्या वयांचे जे गुणोत्तर आलेले ते 3 7 आलेले आहे। आता प्रश्न क्रमांक 2 आहे, दिलेले उदाहरणात दिलेले आपल्याला 15, 35 आणि 40 या तीन संख्या, या तिन्ही संख्यांचं आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे। संख्या काय आहेत, 15, 35 आणि 40, तीन संख्या आहे, बरोबर। यांचं आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे। उदाहरणातील तिन्ही संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातो का ते बघा। आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 5 या संख्येने भाग जातोय, 5 या संख्येने तिन्ही संख्यांना भाग द्या। 5 त्रिक 15, 5 7 35, 5 8 40, बरोबर। आता ज्या संख्या आलेल्या आहेत भाग देऊन त्या तिन्ही संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातो का ते बघा। कोणत्याच एकाच संख्येने भाग तिन्ही संख्यांना जात नाहीये, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 3 7 8, बरोबर। उदाहरणात दिलेल्या 15, 35, 40 या तिन्ही संख्यांचे गुणोत्तर काय आलेलं आहे, 3 7 8। क्लिअर झालं मित्रांनो, गुणोत्तर म्हणजे काय। आता आपण टाईप प्रमाणे या गुणोत्तर प्रमाणावरील जेही प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात ते टाईप आपण अभ्यासणार आहोत। टाईप क्रमांक 2 दिलेला आहे, प्रश्न आहे AB बरोबर 4/3, BC बरोबर 2/5, तर ABC बरोबर किती। हा प्रश्न मी पाहिलेला आहे, म्हणजे या प्रकारचे प्रश्न मी पोलीस भरतीला पाहिलेले येतात। प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघा, AB बरोबर 4/3, त्यानंतर BC बरोबर 2/5 आणि आपल्याला काय विचारलं आहे, ABC बरोबर किती। या ठिकाणी बघा मांडणी कशा पद्धतीने करायची, ABC ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या लिहून घ्यायच्या। बघा, प्रत्येकाची सोडवण्याची पद्धत वेगळी असते। या ठिकाणी जर तुम्ही कोणाची पद्धत पाहिली तर त्यांची वेगळी असेल। मी या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो की तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचं आहे। AB काय दिलेलं आहे आपल्याला, 4/3, क्लिअर झालं। त्यानंतर BC किती दिलेलं आहे, 2/5, BC 2/5 लिहून घ्या, क्लिअर झाला। आता या ठिकाणी कोणी क्रॉस पद्धतीने गुणाकार वगैरे करायला लावतो, तुम्हाला या ठिकाणी तशा पद्धतीने काहीच करायचं नाही। लक्षात द्या तुम्हाला काय करायचं, ज्या वरच्या संख्या आपल्याला जर इकडे संख्या लिहायची
इकडे संख्या लिहायची तर त्याच्या शेजारची संख्या इथं जशी तशी लिहून घ्या. समजताय? बघून घ्या. आणि जर खालील संख्या तुम्हाला लिहायची इकडे तर त्याची जी खाली संख्या आहे उजव्या हाताला ती जशीच्या तशी लिहून घ्या. क्लिअर झाला? या प्रश्नांना तुम्हाला अशाच पद्धतीने सोडायचे. इथं क्रॉस गुणाकार वगैरे असे रेस मारून क्रॉस गुणाकार वगैरे करावा लागतो, तेही ठीक आहे. पण अजून 4 संख्या वगैरे लिहिल्या या ठिकाणी तर मुलांना समजत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी संख्या नाही आहे, त्याच्यासमोर डाव्या हाताला कोणती संख्या आहे तीच संख्या पुढे लिहून घ्यायची, खाली संख्या लिहायची, जी उजव्या हाताला तुमच्या संख्या आहे तेच त्या ठिकाणी लिहून घ्यायची. गुणाकार करा त्यांचा उभा. 3 5 15, 3 2 6, 4 2 8. तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो का ते बघा. नाही जात आहे. त्या संख्या काय आलेल्या आहे? 8 6 15. बरोबर. काय संख्या आलेल्या आहे? 8 6 15. दुसरा प्रश्न बघा. XY बरोबर 7 8 दिले, YZ बरोबर 5 3 दिलेले, तर XYZ बरोबर आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी लिहून घेतो मी. प्रश्नामध्ये XY दिलेला आहे 7 8, YZ दिलेला आहे आपल्याला 5 3 5 3. तर XYZ बरोबर किती विचारलं आहे? मांडणी करून घ्या. XYZ क्लिअर झालं. XY किती दिलेला आहे? 7 8. पुढे YZ दिलेला आहे 5 3. मांडणी केलेली. या ठिकाणी संख्या नाही आहे, ही संख्या जशी तशी इथं लिहून घ्या. या ठिकाणी संख्या नाही आहे, ही संख्या जशी तशी इथं लिहून घ्या. क्लिअर झाला? मांडणी समजली. गुणाकार करा. 8 1 24, 8 5 40, 7 5 35. तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो का? नाही जात आहे. 35 40 24 हे तुमचं काय आलेलं आहे? XYZ यांचं गुणोत्तर. क्लिअर झाला? पुढचा प्रश्न बघा आता काय दिलेला आहे. टाईप क्रमांक 3 आहे आणि प्रश्न दिलेला आहे. आता मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्न समजल्यानंतर फक्त आणि फक्त नफा तोटामध्ये क्रॉस गुणाकार करायचा होता. याच्यावरती तिथं कन्सेप्ट काहीच नव्हता. क्लिअर झालं? आता या ठिकाणी गुणोत्तर प्रमाणमध्ये तुम्हाला प्रश्न समजल्यानंतर फक्त त्या ठिकाणी गुणोत्तर काढायचं आहे तुम्हाला. गुणोत्तर म्हणजे काय? जी संख्या असेल 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग द्यायचा आहे. क्लिअर झालं? माझं एवढं सांगायचं एकच उद्देश आहे की एका व्हिडिओमध्ये पूर्ण चॅप्टर घेणं अशक्य आहे. म्हणजे जवळपास 20-25 टाईप घेणं अशक्य आहे. कमीत कमी टाईपमध्ये 10-11 टाईपमध्ये तुम्ही पूर्ण चॅप्टर कशा पद्धतीने सोडवू शकतात हेच माझा प्रयत्न असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. बरोबर. प्रश्न काय दिला आहे बघा. आता 2 संख्यांचे गुणोत्तर 7 8 आहे आणि त्या संख्यांची बेरीज 60 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता यामध्ये बेरीज विचारली जाते, काही वेळेस गुणाकार, काही वेळेस वजाबाकी किंवा त्यांच्या वर्गांची बेरीज, अशा पद्धतीने यामध्ये प्रश्न विचारले जातात. 2 संख्यांचे गुणोत्तर आपल्याला 7 8 दिलेले आहे, 7x आणि 8x. आणि त्या संख्यांची बेरीज काय दिलेली? बेरीज दिलेली म्हणून यांची बेरीज करा. बरोबर. बेरीज तुम्हाला 60 दिलेली आहे, बेरीज दिलेली बेरीज करा. वजाबाकी दिलेली वजाबाकी करा. गुणाकार दिलेला आहे गुणाकार करा. क्लिअर झालं? तर त्या संख्या विचारलेल्या आपल्याला 7x + 8x जर केलं तर मी किती होतात? 15x. 15x बरोबर 60. x जर बरोबर आला तर 15 कुठे जातील? भागीला जातील. 60 भागीला 15, 15 1 15, 15 चौक 60. x बरोबर काय आलेलं आहे? 4 आलेलं आहे. 7x आहेत म्हणजे 7 गुणिला 4 होतील. बरोबर. xची किंमत किती आलेली? 4. 7x दिलेले, 7 गुणिला 4, 7 चौक 28. बरोबर. 8 गुणिला x, 8x आहेत म्हणून 8 गुणिला 4 करावे लागतील. 8 चौक 32. पहिली संख्या आलेली 28, दुसरी संख्या काय आलेली आहे? 32. क्लिअर झाला? दोन्ही संख्या निघालेल्या आहे. 7x दिलेलं आहे, 8x दिलेलं आहे. दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येईल? 60. 32 आणि 28ची बेरीज करा. 32 आणि 28. 8 आणि 2 10शी 0 चला आला 3 2 5 आणि 1 6. त्यांची बेरीज 60 आलेली. क्लिअर झाला? पुढचा प्रश्न बघा. 2 संख्यांचे गुणोत्तर 3 7 आहे आणि त्या संख्यांची वजाबाकी 44 आहे, तर त्या संख्या कोणत्या? या ठिकाणी आता वजाबाकी काढायची. वजाबाकी दिलेली आहे, संख्या काढायची. काय दिलेलं आहे? 2 संख्यांचे गुणोत्तर 3x 7x दिलेलं आहे. वजाबाकी दिलेली, वजाबाकी करा. पुढे काय सांगितलेलं आहे? त्या संख्यांची वजाबाकी 44 आहे. क्लिअर झाला? 7x मधून 3x वजा करा. किती राहतात? 4x. बरोबर 44. एक्सला जर आपण बरोबरला घेतलं तर 4 कुठे जातील? भागीला जातील. भाग द्या. 4 1 4, 4 1 4, 4 1 4. एक्स बरोबर किती आलेले आहे? 11 आलेले आहे. या ठिकाणी 3x पहिली संख्या आहे म्हणजे 3 गुणिले 11 करावे लागतील. 3 गुणिले 11 किती होतील? 33.
बरोबर. 7x दिलेले आहे, 7 गुणिले 11 करा, किती येतील 77. 11 साते 77. पहिली संख्या आलेली 33, दुसरी संख्या आलेली 77. दोघांची जर वजाबाकी केली तर ते किती येईल 44 येईल. बरोबर. पुढचा प्रश्न दिला आहे, प्रश्न क्रमांक 3, टाईप क्रमांक 3 मधील आहे. उदाहरणातील दोन संख्यांचे गुणोत्तर अनुक्रमे 6, 7 आहे व त्यांचा गुणाकार 1050 आहे, तर त्या संख्या कोणत्या. या ठिकाणी आता गुणाकार दिलेला आहे. तुम्हाला जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तेच तुम्हाला काढायचं आहे. गुणाकार विचारलेला, गुणाकार करा. 6, 7 त्या संख्या दिलेल्या आहे, बरोबर. गुणाकार करा आणि बेरीज किती दिलेली, गुणाकार किती दिलेला आहे 1050. क्लिअर झालं. गुणाकार दिलाय, गुणाकार करा. x गुणिले x काय होतो, एक्सचा स्क्वेअर होतो. क्लिअर झालं. साइन 7 42, x गुणिले x एक्सचा स्क्वेअर बरोबर 1050. एक्सचा स्क्वेअर जर आपण बरोबरला घेतला तर 42 भागीला राहतील, 1050 भागीला 42. भाग द्या. या ठिकाणी भाग 7 सकम 42, 7 ने भाग जातोय. 7 सकम 42, 7 1 7 राहिले 3, 7 5 35, 150 भागीला 6 बरोबर. 6 ने भाग जातोय का बघा, 150 भागीला 6, 6 दुनी 6 1 6, 6 दुनी 12 राहिले 3, 6 35 भाग जातोय. एक्सचा स्क्वेअर बरोबर काय आलेले 25 आलेले. मग एक्स बरोबर काय येईल 5 येतील. क्लिअर झालं. एक्स बरोबर 5 आहे, 6 एक्स दिलेले आहे इथं, म्हणजे 6 गुणिला 5, 6 35 पहिली संख्या आलेली. 7 एक्स दिलेले आहे म्हणजे 7 गुणिला 5, 7 5 35 दुसरी संख्या आलेली. या दोघांचा जर तुम्ही गुणाकार कराल तर किती येईल, तो येईल 1050. गुणाकार करा बरं, गुणाकार करा. 0 जसा तसा, 3 5 15 5 हातच्याला आला, 1 3 3 9 आणि 1 10, 1050 त्यांचा गुणाकार आलेला आहे. क्लिअर झाला. पुढचा प्रश्न दिला आपल्याला, प्रश्न टाईप क्रमांक 3 मध्ये दिला आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला होता तेच मी टाईप क्रमांक 3 मध्ये 4 प्रश्न घेतलेले बरोबर. चौथा प्रश्न दिला आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे व त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 400 आहे, तर त्या संख्या कोणत्या. या ठिकाणी काय विचारलेलं आहे, त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारलेली आहे बरोबर. संख्या काय आहेत 3x प्लस 4x प्लस काय घेतलेलं आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज विचारलेली आहे बरोबर. आणि बेरीज काय दिलेली 400. वर्गांची बेरीज या ठिकाणी वर्गांची बेरीज करा. एक्सचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर, 3 3 9 9 एक्सचा स्क्वेअर प्लस 4 4 16 16 एक्सचा स्क्वेअर बरोबर 400. क्लिअर झालं. 16 आणि 9 किती होतात बेरीज म्हणून 25. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरच होतो बरोबर 400. एक्स स्क्वेअरला आपण जर बरोबरला घेतलं तर 25 भागीला जातील, 400 भागीला 25 भाग द्या. 25 1 25, 25 1 25, 25 1 25 राहिले 15, 25 सक 150 होतात. क्लिअर झालं. एक्सचा स्क्वेअर बरोबर 16 आलेले, एक्स बरोबर किती येतील 4 येतील. क्लिअर झालं. एक्सची व्हॅल्यू काय आलेली 4 आली. 3x दिलेले, 3 एक्सचा स्क्वेअर बरोबर 3x गुणिला किती होतील 4 3 12. गडबड करू नका, 3 3 9 सुद्धा ऑप्शनमध्ये राहील, समजताय. 3 एक्सचा स्क्वेअर दिलेला आहे, 3 एक्सचा स्क्वेअर बरोबर 3 एक्सची किंमत काय 4, 3 चौक 12. क्लिअर झालं. पहिली संख्या काय आलेली 12, 12चा वर्ग आणि या ठिकाणी 4x म्हणजे किती होतील 4 चौक 16, 16चा स्क्वेअर. दोघांचा स्क्वेअर करून बेरीज काय येते 400 येते. 12चा स्क्वेअर जर तुम्ही केला तर 144 होतो. 16चा स्क्वेअर 256 होतो. दोघांची बेरीज 400 येईल. 4 आणि 6 10शी 0 अचल आला आहे. 4 आणि 5 9 आणि 1 10शी 0 अचल आला आहे. 1 आणि 2 3 आणि 1 4, 400 त्यांची बेरीज आलेली. क्लिअर झालं. त्या दोन संख्या कोणत्या आलेल्या ज्या आपल्याला विचारल्या होत्या, पहिली आलेली 12, दुसरी आलेली 16. क्लिअर झालं. पुढे टाईप क्रमांक 4 दिलेला आहे. प्रश्न आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 4 3 7 आहे. जर प्रत्येक संख्येत 12 मिळवल्यानंतर या संख्यांची बेरीज 596 होते, तर त्या संख्या कोणत्या. आता या प्रश्नाला आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. पहिल्या पद्धतीने मी सिंपल मांडणी सांगतो तुम्हाला, आणि दुसऱ्या पद्धतीने जर तुम्हाला बेरीज प्लस केलेले आहे त्या संख्येमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे, आणि त्या ठिकाणी वजा केलेले त्या ठिकाणी काय करायचं आहे बरोबर. आता या ठिकाणी 3 संख्यांचे गुणोत्तर आपल्याला 4 3
7 दिलेलं आहे बरोबर. यांची बेरीज किती दिलेली 12 मिळवल्यानंतर यांची बेरीज किती दिलेली आहे 596. 596 या प्रत्येक संख्येमध्ये 12 मिळवलेले प्लस प्लस 12 प्लस प्लस 12. क्लिअर झालं. आता यांची सर्वांची बेरीज किती येते 596. 12 12 12 प्लस 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 केलेले त्या ठिकाणी प्लस 12 केलेले बरोबर. 12 36 प्लस 36 होतील. या ठिकाणी जे गुणोत्तर दिलेले आहे 4x 3x 7x यांची बेरीज करा. 7 आणि 3 10 आणि 14 14x होतील बरोबर. 596 दिलेले. क्लिअर झालं. प्लस 36 आहे इकडे जाताना वजा होतील बरोबर. 596 मधून वजा 36 करा इकडे 14x राहतील बरोबर. 596 मधून जर 36 वजा केले तर किती राहतात 560 बरोबर 14x. एक्सला जर बरोबरला घेतला तर 14 कुठे जातील भागीला जातील. 560 भागीला 14 14 1 14 14 चौक 56 राहिले 0 बरोबर. एक्स बरोबर काय आलेलं आहे 40. एक्सची किंमत 40 आलेली आहे बरोबर. या ठिकाणी किती दिलेले 4x 4 चौक 16. पहिली संख्या आलेली 160. दुसरी संख्या 3 चौक 12. 3x आहे म्हणजे 3 गुणिला x बरोबर. 3 गुणिला 40 3 चौक 12 120 दुसरी संख्या आलेली. तिसरी संख्या काय 7x म्हणजे 7 चौक 28 280 तिसरी संख्या आलेली. क्लिअर झालं. आता या तिन्ही संख्यांमध्ये जर तुम्ही 12 प्लस केले बरोबर तेव्हा जाऊन ही संख्या मिळेल तुम्हाला 596. क्लिअर झालं. आता यामध्ये एक प्रकार विचारला होतो म्हणजे अजून एक प्रश्न विचारला होता तुम्हाला या प्रश्नांमध्ये की एखाद्या संख्येमध्ये एवढे कमी केल्यानंतर ती संख्या मिळते. आता या प्रश्नाला तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचं ते बघा. जर तुम्हाला बेरीज दिलेली एखाद्या संख्येमध्ये 12 प्लस 12 करून जर बेरीज वगैरे येते 596 तर तुम्हाला या ठिकाणी बेरीज वगैरे करायची नाही बरोबर. जेवढं तुम्हाला मिळवायला सांगितले 1 2 3 वेळा मला 12 मिळवायला सांगितले. बेरीज किती येते 36 यामधून इथूनच मायनस करून घ्यायचे. क्लिअर होत आहे. 560 या ठिकाणी उत्तर येईल. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत येण्याची गरज नाही. हे जे 2 स्टेप आहे तुमच्या या 2 स्टेप कट होतील बरोबर. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगतो या 2 स्टेप कशा कमी होतील बरोबर. या ठिकाणी वजाबाकीचा प्रश्न विचारलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो. प्रश्न क्रमांक 2 आहे टाईप क्रमांक 4 मधील प्रश्न आहे. 2 संख्यांचे गुणोत्तर 7 8 आहे. जर प्रत्येक संख्येतून 15 वजा केल्यानंतर वजा केले या ठिकाणी बेरीज केली होती प्लस केले होते बरोबर. केल्यानंतर या संख्यांची बेरीज 270 होत असेल तर त्या संख्या कोणत्या. काय दिलेलं आहे 7 8 दिलेलं आहे बरोबर. 7 8 गुणोत्तर दिलेलं आहे. या संख्येमधून 15 वजा करून त्यांची बेरीज किती होते त्यांची बेरीज होते 270. क्लिअर झालं. आता या ठिकाणी हे जे वजा करून सांगितलं आहे तुम्हाला 15 आणि 15 किती सांगितले 30. क्लिअर झालं. या संख्येतून 15 वजा करायला सांगितले या संख्येतून 15 वजा करायला सांगितले 30. या ठिकाणी वजा करायला सांगितले या ठिकाणी ते प्लस करा 300 होतील. या ठिकाणी प्लस करायला सांगितले या ठिकाणी वजा करा. हे मी तुम्हाला सांगतोय. जर एखाद्या संख्येमध्ये गुणोत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला एखादी संख्या प्लस करायला सांगताय तर तुम्ही वजा करा बरोबर. जर वजा केलेली ती संख्या प्लस करून घ्या या ठिकाणी. म्हणजे तुमच्या ह्या ज्या 2 स्टेप आहे या स्टेप कट होतील. 2 स्टेप कट झाल्या म्हणजे तुमचे जवळपास 8 ते 9 सेकंद तरी वाचतील. क्लिअर होत आहे 9 सेकंद तरी वाचतील 8 ते 9 सेकंद. आता या ठिकाणी 300 झालेले बरोबर. 7x प्लस 8x किती होतील 15x होतील. 15x बरोबर 300. एक्सला बरोबरला घेतलं 15 कुठे आतील भागीला आतील 300 भागीला 15. 15 1 15 15 2 30. एक्स बरोबर किती आलेले 20 आलेले. 7x दिलेले 7 2 140 सॉरी 7 2 14 होतात 0 जसा तसा 140 झाले. 8 2 16 160. क्लिअर झाला. 160 आणि 140 यांची बेरीज 300 येते. पण या संख्येमधून जर तुम्ही 15 वजा केले या संख्येतून 15 वजा केले तर उत्तर काय येईल 270. क्लिअर झालं. याप्रमाणे तुम्हाला कमीत कमी व्हिडिओमध्ये प्रश्न सोडवायचा आहे. जर कोणत्याही संख्येतून वजा दिलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी प्लस करून घ्यायचं आहे. जर प्लस केलेला आहे या संख्येमधून वजा करून घ्यायचं आहे. क्लिअर झाला. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि 2023मध्ये पोलीस भरतीला जे प्रश्न विचारले गेलेले गुणोत्तर व प्रमाण या चॅप्टरवरील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तोही व्हिडिओ नक्की बघा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि कोणत्या कारणास्तव जर तुम्ही तो व्हिडिओ नाही बघत आहे तरी तुम्हाला या चॅप्टरवरील कोणत्याही परिस्थितीमध्ये 70 ते 80 प्रश्न अभ्यासायचे तेव्हा जाऊन तुमचं हे जे लेक्चर आहे हे जे चॅप्टर आहे हे व्यवस्थित क्लिअर होईल.
मित्रांनो व्हिडिओ आपण याच पद्धतीने कंटिन्यू करणार आहोत. टाईप क्रमांक 5 दिलेला आहे. प्रश्न दिलेला आहे एक्स वाय बरोबर 2/5 आणि सांगितलेलं आहे 4x + 3y भागीला. मी प्रश्न या ठिकाणी मांडून घेतो. काय सांगितलं आहे प्रश्नामध्ये आपल्याला 4x + 3y भागीला 3y वजा 2x बरोबर. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे xy बरोबर 2/5. आपल्याला या ठिकाणी x आणि y ची किंमत देऊन ठेवलेली बरोबर आणि प्रश्न विचारलेला आपल्याला काहीच करायचं नाही. यामध्ये x आणि y ची जी किंमत आहे दिलेली आपल्याला ती आपल्याला या प्रश्नांमध्ये मांडायची बरोबर. 4x x ची किंमत किती दिलेली आहे 2, y ची किंमत किती दिलेली आहे 5. क्लिअर झालं. x ची किंमत 2 आहे, y ची किंमत 5 आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही तो प्रश्न सोडवू शकतात. क्लिअर झालं. 4x म्हणजे किती 4 2 8 बरोबर. या ठिकाणी मी डायरेक्ट संख्या लिहितो 4 2 8. 4x x ची किंमत 2 आहे प्लस 3y y ची किंमत किती 5. 3 × 5 किती होतात 15 भागीला 3y दिलेले 3 × 5 = 15 वजा 2x किती x बरोबर 2 2 2 4. क्लिअर झालं. 8 आणि 15 किती होतात 23. क्लिअर झालं. 15 मधून 4 गेल्यानंतर किती राहतात 11. या दोन संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातं का नाही हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे बरोबर. 23/11. क्लिअर झालं. पुढे प्रश्न दिला आहे ABC बरोबर ABC बरोबर 4 3 2. तर 3A प्रश्न मांडून घेतो 3A + 2B वजा 4C भागीला 5B वजा 4A + 2C बरोबर किती. क्लिअर झाला. या ठिकाणी तुम्हाला ABCची किंमत दिसते. A ची किंमत 4 आहे, B ची किंमत 3, C ची किंमत 2. क्लिअर झाला. या ठिकाणी फक्त आता तुम्हाला किमती मांडायचे आहे. काय करायचं आहे 3A दिलेलं आहे बरोबर. A किती आहे 4. 3A 3 × 4 3 × 12 प्लस पुढे 2B दिलेलं आहे म्हणजे 2B. B ची किंमत किती 3. 2 × 3 किती होतात 6 बरोबर वजा 4C दिलेलं आहे. C ची किंमत किती 2. 4 2 8. क्लिअर होत आहे भागीला पुढे 5B दिलेलं आहे. B ची किंमत 3 आहे. 5 × 3 किती होतात 5 3 15 वजा दिलेलं आहे वजेचं चिन्ह द्या. 4A दिलेलं आहे. A ची किंमत किती आहे 4. 4 × 16 बरोबर प्लस 2C दिलेलं आहे. C ची किंमत किती आहे 2. 2C 2 × C. C ची किंमत 2 आहे. 2 2 4. आता बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला करायची फक्त. 12 आणि 6 किती होतात 18. 18 मधून 8 गेल्यानंतर किती राहतात 10 बरोबर. त्यानंतर आता 15 मधून 16 गेल्यानंतर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. 15 मधून 16 मधून 15 गेल्यानंतर वजा 1 राहतो. क्लिअर झालं. वजा 1 प्लस 4 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 4 मधून 1 गेल्यानंतर किती राहतात 3. मोठ्या संख्येचे चिन्ह द्या बरोबर. 10/3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं. या प्रश्नांमध्ये काहीच करायचं नाही. या प्रश्नांमध्ये तुम्हाला किंमत दिलेली असते बरोबर. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिलेला असतो. तुम्हाला फक्त या ठिकाणी किमती भरायच्या असतात. क्लिअर झालं. या ठिकाणी गडबड होऊ देऊ नका. हा तुमचा 1 मार्क हातचा आहे. कॅल्क्युलेशन वगैरे जास्त करायची नाही. या ठिकाणी फक्त तुम्हाला बेरीज वजाबाकी विचारलेली असते. क्लिअर झाला. पुढचा टाईप क्रमांक 6 दिलेला आहे. हे प्रश्नसुद्धा येतात. जेही प्रश्न येतात पोलीस भरतीला तेच मी या ठिकाणी टाईप घेतलेले. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न आहे खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 6:7 आहे. टेबलाची किंमत 420 रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती. प्रश्न दिलेला आहे खुर्ची आणि टेबल यांचे गुणोत्तर किती दिलेले 6:7 म्हणजे 6x 7x बरोबर. त्यानंतर काय सांगितलेलं आहे टेबलाची किंमत 420 रुपये बरोबर. तर आपल्याला खुर्चीची किंमत विचारलेली. टेबलाची किंमत किती दिलेली आहे 420 रुपये. टेबलाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे 7x बरोबर. 7x बरोबर 420. या ठिकाणी अशा प्रकारे मांडणे. एक्सला जर तुम्ही बरोबरला घेतलं तर 7 कुठे येतील भागीला येतील. 420 भागीला 7. 7 1 7 7 सकम 42. किती आलेलं आहे उत्तर एक्सचं. एक्स बरोबर काय आलेलं आहे 60 आलेलं आहे. क्लिअर झालं. एक्स बरोबर 60 आलेलं आहे. खुर्चीची किंमत दिलेली काय 6x बरोबर. 6x म्हणजेच किती 6 × xची जी किंमत आहे ती 60.
6 6 36 आणि हा शून्य जसा तसा. खुर्चीची किंमत किती आलेली? 360 रुपये. क्लिअर झालं? खुर्चीची किंमत 360 रुपये, टेबलाची किंमत किती आलेली दिलेली होती 420 रुपये. या दोघांचं जर तुम्ही गुणोत्तर काढलं ते किती येईल? 6 7. क्लिअर झालं? 0 0 कट करा. 6 6 36 sin 7 42. 6 7 त्यांचं काय आलेलं आहे? गुणोत्तर आलेलं. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न दिलेला आहे, एक कपाट व एक पलंग यांच्या किमतीचे गुणोत्तर 7 4 आहे. एक कपाट दिलेलं आहे आपल्याला, कपाट आणि एक पलंग यांच्या किमतीचे गुणोत्तर दिलेले 7 4. बरोबर? 7x 4x. जर एका पलंगाची किंमत 280 रुपये असेल तर 5 कपाटांची किंमत किती? एका पलंगाची किंमत दिलेली आहे आपल्याला 280 रुपये आणि या ठिकाणी आपल्याला 5 कपाटाची किंमत विचारलेली आहे. कपाटाची बरोबर किंमत विचारलेली आहे. आता या ठिकाणी 4x बरोबर 280 दिलेले. क्लिअर झालं? या ठिकाणी भागाकार करून घ्या. 4 1 4, 4 7 28. x बरोबर किती आलेले? 70 आलेले. क्लिअर झाला? या पद्धतीने मांडणी केली असती. एक्सची किंमत 60 या ठिकाणी आलेली, त्याचप्रमाणे या ठिकाणी एक्सची किंमत 70 येईल. क्लिअर झाला? एक्सची किंमत 70 आलेली. 7x कपाटाची किंमत आहे. बरोबर? 7x बरोबर 7 गुणिला एक्सची जी किंमत आहे ती 70. 7 7 49 आणि हा शून्य जसा तसा. बरोबर? या ठिकाणी कपाटाची किंमत काय आलेली आहे? 490 रुपये. कपाटाची काय किंमत आलेली आहे? 490 रुपये. आपल्याला 5 कपाटांची किंमत विचारलेली आहे. मग एक कपाट गुणिला 5 कपाटांची किंमत काढायची. एका कपाटाची किंमत 490 आहे. 5 कपाटांची किंमत जेही येईल गुणाकार करून ते आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. 5 5 25. 25मधून 50 गेले 2450 रुपये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर? या ठिकाणी 490 तुम्हाला दिलेलं आहे. 490 गुणिला 5. तुम्ही या ठिकाणी 500 पकडा. बरोबर? 500 गुणिला जर तुम्ही 5 केलं, 5 5 25, 2500 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. 2500 येईल. बरोबर? या ठिकाणी 10ने वाढ केलेली. 10ने वाढ केलेली किती वेळा झालेली? 5 वेळा. 10 गुणिला 5 किती येतात? 50. 50 यामधून जर तुम्ही मायनस केले तर 2450 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. जर तुम्ही एक संख्येने गुणाकार केला असता तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेच आलं असतं. क्लिअर झालं? पुढे टाईप क्रमांक आपल्याला दिलेला आहे. जर कॅल्क्युलेशन करताना कमी वेळेमध्ये कॅल्क्युलेशन होतं आहे तर कमी वेळेमध्ये कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. टाईप क्रमांक 7 दिलेला आहे आपल्याला आणि प्रश्न दिलेला आहे, 50 रुपयांचे 40 पैशांची गुणोत्तर किती? 50 रुपयांचे 40 पैशांची गुणोत्तर किती? या प्रश्नांमध्ये हा जो टाईप आहे या प्रश्नांमध्ये तुम्हाला वेगळे प्रश्न विचारले जातात. काही वेळेस किलोमध्ये दिलं जातं, ग्रॅममध्ये वगैरे गुणोत्तर विचारलं जातं. या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला एकक सारखे करायचे. या ठिकाणी 50 रुपये, या ठिकाणी 40 पैसे, तर रुपयांचे या ठिकाणी तुम्ही पैशांमध्ये रूपांतर करून घ्या. बरोबर? किलो आणि ग्रॅम दिलेलं आहे, तुम्हाला किलोचं ग्रॅममध्ये रूपांतर करायचं आहे. लिटर आणि मिलीलिटरमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला लिटरचं मिलीलिटरमध्ये रूपांतर करायचं आहे. क्लिअर झालं? सर्वात अगोदर तुम्हाला एकक सारखे करायचे, त्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर 2 ते 4 सेकंदामध्ये निघून जाईल. 50 रुपये दिलेले आपल्याला, 50 रुपये आणि या ठिकाणी 40 पैसे दिलेले. क्लिअर झालं? 50 रुपयाचे जर आपण पैशांमध्ये रूपांतर केलं, 1 रुपया म्हणजे किती पैसे? 100 पैसे. या ठिकाणी गुणिला 100 घ्यावे लागतील. बरोबर? या ठिकाणी 50 रुपयांचे पैशांमध्ये गुणोत्तर झालेले. 0 0 कट करा. बरोबर? 4 1 4, 4 2 8, राहिले 2, 4 5 20 गुणिला 5. 25 5 125. या ठिकाणी हा एक जसाचा तसा 125 1 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. हेच त्यांचं काय आलेलं आहे? गुणोत्तर आलेलं आहे. क्लिअर झाला? पुढचा प्रश्न आहे, 700 मिलीलिटरचे 2 लिटरची गुणोत्तर किती? या ठिकाणी मिलीलिटर आणि लिटर दिलेलं आहे. जे आपल्याला लिटर दिलेलं आहे त्यांचा मिलीलिटरमध्ये करून घ्या. 700 मिलीलिटर बरोबर ml. या ठिकाणी 2 लिटर दिलेलं आहे. 1 लिटर म्हणजे किती ml? 1000 ml. या ठिकाणी 2 गुणिला 1000 करावे लागतील, तेव्हा जाऊन त्यांचे एकक काय होतील? सारखे होतील. आता तुम्ही या प्रश्नाला सोडू शकतात. आपल्याला त्यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे. 2 0 2 0 कट होतील. बरोबर? कोणत्याच संख्येला भाग जात नाही म्हणून 7 2 गुणिला 10 किती होतील? 20. 7 20 या काय आलेलं आहे? प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं?
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला ज्या पद्धतीने मी सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ते तुम्हाला समजत असेल असं मला वाटतं. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 आहे, 3.5 तासाचे 180 मिनिटाशी गुणोत्तर किती? 3.5 तास म्हणजे 3.5 तास बरोबर. या ठिकाणी आपल्याला 180 मिनिटाशी दिलेलं आहे. तासांचे मिनिटामध्ये करा, 1 तास म्हणजे 60 मिनिट होतात बरोबर. 3.5 तास दिलेलं आहे म्हणजे याचं रूपांतर करताना आपल्याला काय करावं लागेल, गुणिला 60 करावं लागतील. क्लिअर झालं. 3.5 गुणिला 60 दिलेलं आहे. या ठिकाणी दशांश दिलेला आहे, हा एक शून्य कट करतो, या ठिकाणी दशांश निघून जाईल. क्लिअर झाला. 35 गुणिला 6 आहे, या ठिकाणी 180 पुढे मिनिट आहे. क्लिअर झाला. भाग द्या. 6 1 6, 6 3 18, या ठिकाणी 35 बाकी आहे, या ठिकाणी 30 बाकी आहे. दोन संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातो का ते बघा. या ठिकाणी जर मी पाहिलं तर 5 या संख्येने दोन्ही या संख्येने भाग जातोय. भाग द्या. 5 7 35, 5 30, 7 6 या काय आलेलं आहे, प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. क्लिअर झाला. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आतापर्यंत सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑन करून घ्या. पुढे टाईप क्रमांक 8 दिलेला आहे आणि प्रश्न दिलेला आहे, एक रक्कम ABCD यांना अनुक्रमे 5 2 4 3 या प्रमाणात वाटप केली. जर C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले तर B चा वाटा किती? काय सांगितलं आहे प्रश्नामध्ये ते बघून घ्या अगोदर. A B C आणि D यांना याप्रमाणे पैसे वाटप केलेले आहे. 5 5x 2x त्यानंतर 4x आणि 3x बरोबर. याप्रमाणे त्यांना पैसे वाटप केलेले आहे. आणि त्या ठिकाणी पुढे काय सांगितलेलं आहे, जर C ला D पेक्षा 1000 रुपये काय मिळालेले, जास्त मिळालेले. क्लिअर होत आहे. C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले. या दोघांचा जर तुम्ही फरक पाहिला तर किती येतोय, 1 येतोय बरोबर. 4x वजा 3x यांचा फरक किती येतोय, 1. 1 म्हणजेच काय सांगितलं या ठिकाणी, 1000 रुपये सांगितले. क्लिअर होत आहे. C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळालेले, याला 1000 रुपये जास्त मिळालेले म्हणजे याला 3x, x बरोबर 100, 1000 पकडून घ्या तुम्ही. या ठिकाणी याला 3000 भेटले असतील. क्लिअर झालं. या ठिकाणी याला 4000 रुपये मिळाले असतील. समजताय. काय सांगितलं आपल्याला, C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळालेले. क्लिअर झालं. मग 1 बरोबर काय येतोय, या ठिकाणी 1000 येतोय. क्लिअर झालं. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, B ला किती रुपये मिळाले, B ला किती रुपये मिळाले, किती रुपये, B चा वाटा किती, B चा वाटा विचारलेला आहे. 2x दिलेला, x बरोबर काय आलेला आहे, 1000 म्हणजे 2 गुणिला 1000 करावं लागेल. मग आपल्याला B चा वाटा किती मिळेल, तो मिळेल 2000 रुपये. क्लिअर झालं. या प्रश्नाचं हे उत्तर आहे. B चा वाटा किती राहील, 2000 रुपये. आपल्याला जर A चा वाटा विचारला असता तर किती आला असता, तो 5x दिलेला, x बरोबर 1000 आहे. 5000 आपल्याला A चा वाटा मिळाला असता. 5000 A चा वाटा मिळाला असता. क्लिअर झालं. पुढे आपल्याला टाईप क्रमांक 8 मधील प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न आहे, एका रकमेतून XYZ यांना अनुक्रमे 7 9 5 या प्रमाणात वाटप केली. Y ला जर 1800 रुपये मिळाले असतील तर Z ला किती रुपये मिळाले? X Y आणि Z यांना वाटप केलेले 7 9 5 बरोबर. 7x 9x 5x. काय सांगितलं आहे, Y ला जर 1800 रुपये मिळाले असतील बरोबर. म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी, 9x बरोबर 1800. एक्सला जर बरोबरला घेतला तर 9 भागेला जातील. 9 1 9, 9 2 1800. एक्स बरोबर किती येत आहे, 200 येत आहे. क्लिअर झालं. या ठिकाणी 9x बरोबर 1800 देऊन ठेवलेलं आहे. वायला किती रुपये मिळालेले, 1800 रुपये. वायचं मिळण्याचं त्याला पैसे मिळत आहे त्याचं प्रमाण किती दिलेलं आहे, 9x दिलेलं आहे. एक्स बरोबर किती आलेलं आहे, 200 रुपये. काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, झेडला किती रुपये मिळतील, झेडला किती रुपये मिळतील. एक्स बरोबर 200 आलेलं आहे. झेडचं प्रमाण वाटप झेडला किती रुपये मिळत आहे, प्रमाण काय दिलेलं आहे, 5x दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 5x. 5x म्हणजेच 5 गुणिला एक्सची किंमत काय, 200. किती रुपये मिळत आहे झेडला, झेडला मिळत आहे 1000 रुपये. क्लिअर झाला. एक्सला किती रुपये मिळतील, 7x दिलेला आहे. एक्सची किंमत 200 दिलेली आहे. 7 गुणिला 200, 7 2 1400. एक्सला 1400 रुपये मिळतील. क्लिअर झालं. या प्रश्नाचं 1400 हे उत्तर आहे. पुढे आपल्याला टाईप क्रमांक 9 दिलेला आहे.
प्रश्न दिलेला आहे, 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 14 वर्ष आहे आणि त्यांचे वय अनुक्रमे 3, 5, 6 या प्रमाणात आहेत, तर सर्वात लहान व्यक्तीचे वय सांगा. प्रश्न दिलेला आहे आपल्याला, 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी, 3 व्यक्ती वय सरासरी 14 वर्षे देऊन ठेवलेली, बरोबर. त्यानंतर 3 व्यक्ती मी XYZ पकडतो, XYZ क्लिअर झाला. गुणोत्तर काय दिलेलं आहे त्यांच्या वयाचं, 3x 5x 6x, बरोबर. हे आपल्याला गुणोत्तर देऊन ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही एक्सची किंमत 2 जरी पकडली, एक्सची किंमत 2 जरी पकडली, तर सर्वात लहान व्यक्ती कोण येईल ते तुम्हाला सांगतो. 3 दुनी 6, 5 दुनी 10, 6 दुनी 12. आपल्याला ज्याचा गुणोत्तर लहान आहे तो या ठिकाणी लहान व्यक्ती, एवढं तुम्हाला क्लिअर झालं. लहान व्यक्तीचं वय विचारलेलं आहे, बरोबर. या प्रश्नामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो की लहान व्यक्तीपेक्षा मोठा व्यक्ती किती वर्षाने मोठा आहे, अशा प्रकारे काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर झालं. किंवा लहान व्यक्ती आणि मोठ्या व्यक्ती या दोघांची वयांची बेरीज, अशा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता यांची बेरीज करून घ्या. आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे 6 आणि 5 11, 11 आणि 3 14. क्लिअर झालं. आपल्याला सरासरी काय दिलेली, 14 दिलेली. यांची बेरीज सुद्धा 14 आलेली. मग x बरोबर 1 येईल का, x बरोबर 1 येईल का, तर नाही येणार. या ठिकाणी तुम्हाला सरासरी 14 देऊन ठेवलेली आहे. सरासरी म्हणजे 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी, म्हणजे सरासरीला आपल्याला कितीने गुणावं लागेल, 3 ने गुणावं लागेल. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, नाहीतर 100% ऑप्शन क्रमांक A9 राहील. तुम्ही एक्सची किंमत जर 1 काढली तर, समजताय. या ठिकाणी आता काय दिलेलं आहे, 6x 5x 3x गुणोत्तर दिलेलं आहे यांचं. यांची बेरीज करा, किती होते, 14x, बरोबर. 14 त्रिक 42 काय आलेलं आहे, त्यांची टोटल वय आलेली आहे. वयांची बेरीज 14x बरोबर 42. एक्सला जर बरोबरला घेतलं तर 14 कुठे जातील, भागीला जातील. 14 1 14, 14 त्रिक 42. एक्स बरोबर काय आलेले आहे, 3 आलेले, बरोबर. एक्स बरोबर 3. 3x लहान व्यक्तीचे वय, 3 गुणिला 3 किती होतील, 9. या ठिकाणी 9 वर्ष लहान व्यक्तीचं वय आलेलं आहे. मी या ठिकाणी सांगताना गडबड केलेली. एक्सची किंमत 1 आलेली आहे, मग 3x बरोबर 3 राहतील. या ठिकाणी लहान व्यक्तीचं वय 3, ऑप्शन क्रमांक हे सुद्धा राहू शकतं. क्लिअर होत आहे. या ठिकाणी गडबड करायची नाही. सरासरी दिलेले, जेवढे तुम्हाला व्यक्ती दिलेले असतात तेवढे गुणिला सरासरी करावे लागते, तेव्हा जाऊन त्यांची काय येते, टोटल वय येते. आणि आपल्याला गुणोत्तर दिलं होतं, गुणोत्तर एक्सची किंमत काढल्यानंतर 3x दिलेलं आहे. त्याचं वय किती आलेलं आहे, लहान व्यक्तीचं वय 9 वर्ष. मोठ्या व्यक्तीचं वय किती येईल, 6x 6 18 वर्ष. 18 वर्ष मोठ्या व्यक्तीचं वय येईल. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न दिलेला आहे, टाईप क्रमांक 9 मधील दुसरा प्रश्न आहे. 3 व्यक्तींचे एकूण वय 60 वर्ष आहे. त्यांची वय अनुक्रमे 3, 4, 8 या प्रमाणात आहेत, तर त्यांची वय किती. अगोदरच्या प्रश्नामध्ये सरासरी देऊन ठेवली होती. या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण वय देऊन ठेवलेलं आहे 60. क्लिअर होत आहे तुम्हाला. एकूण वय आपल्याला या ठिकाणी 60 दिलेलं आहे. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 3, 4 आणि 8 काय दिलेलं आहे, त्यांचं वयांचं गुणोत्तर, यांची बेरीज आपल्याला 60 देऊन ठेवलेली आहे. अगोदर आपल्याला सरासरी दिली होती. यांची बेरीज करा, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15x होईल, बरोबर. 15x बरोबर 60. एक्स बरोबर किती येतील, 15 चौक 60. एक्सची किंमत किती आलेली, 4 आलेली. क्लिअर झालं. 3x दिलेलं आहे, 3 चौक 12 पहिल्या व्यक्तीचं वय, 4 चौक 16 दुसऱ्या व्यक्तीचं वय, 8 चौक 32 तिसऱ्या व्यक्तीचं वय. काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, तर त्यांची वय सांगा. तिन्ही व्यक्तींचे वय विचारलेले आपल्याला, बरोबर. 15 16 32 ऑप्शनमध्ये राहील तुम्हाला, 12 16 32 ऑप्शनमध्ये असं राहील तुम्हाला. 12 16 31, 12 या ठिकाणी 15 राहील 32, अशाप्रमाणे तुम्हाला ऑप्शन राहते. क्लिअर झालं. टाईप क्रमांक 10 आहे आणि आपला हा शेवटचा टाईप आहे. मित्रांनो, आपण याच पद्धतीने व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. टाईप क्रमांक 10 दिलेला आपल्याला पुढील प्रश्न आहे. एका भांड्यात 750 मिलीलिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 8:7 आहे. मिश्रणात दूध किती प्रमाणात मिसळावे लागेल ज्यामुळे मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 8:5 होईल. हे प्रश्न मी पोलीस भरतीला पाहिलेले आहेत. एका भांड्यामध्ये 750 मिली मिश्रणात दिलेलं आहे आपल्याला दूध आणि पाण्याचे गुणोत्तर. दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती दिलेले आहे आपल्याला, 8:7, बरोबर. 8x 7x. आणि टोटल मिश्रण किती दिलेलं आहे,
750 ml. क्लिअर झाला. आता या ठिकाणी 8x + 7x दूध आणि पाणी यांचे टोटल मिश्रण किती दिलेलं आहे? 750 ml. बरोबर, म्हणजे 8x + 7x बरोबर 15x. 15x बरोबर 750 ml दिलेलं आहे आपल्याला. क्लिअर झाला. एक्सला जर तुम्ही समोर घेतलं 15 कुठे येतील? भागीला येतील. 15 × 15 15 × 5 75. एक्स बरोबर काय आलेलं आहे? 50 आलेलं आहे. क्लिअर झाला. 8x दिलेला आहे, एक्सची किंमत 50 दिलेली आहे, म्हणजे 8 × 50 8 × 5 = 40. बरोबर. 7x 7 × 5 = 35 350. क्लिअर झाला. म्हणजे 750 ml पूर्ण मिश्रणामध्ये 400 ml दूध असेल आणि 350 ml काय असेल? पाणी असेल. एवढं क्लिअर झालं. बरोबर. आता पुढे काय सांगितलं आपल्याला? मिश्रणामध्ये दूध किती प्रमाणात मिसळावे लागेल ज्यामुळे मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 8:5 होईल. तर याची मांडणी कशा पद्धतीने होते ते बघा. 400 ml दूध आहे. बरोबर. आपल्याला काय सांगितलेलं आहे? मिश्रणामध्ये दूध किती प्रमाणात मिसळावे लागेल म्हणजे +x. क्लिअर झालं. म्हणजेच आणि भागीला 350 काय? पाणी आहे. क्लिअर झालं. आपल्याला पाण्यामध्ये काहीही टाकायचं नाही, कारण अगोदरच 400 ml मध्ये 350 पाणी, दूध जास्तच पाणी झालेलं आहे. क्लिअर झालं. या ठिकाणी काय आता 400 ml दुधामध्ये किती दूध टाकावं लागेल तेव्हा जाऊन आपले जे गुणोत्तर आहे ते किती होईल? 8:5 होईल. क्लिअर झालं. क्रॉस गुणाकार करा. बरोबर. क्रॉस गुणाकार करा. 4 × 5 = 20 म्हणजे 2000 येतील या ठिकाणी. बरोबर. x × 5 किती होतील? +5x. बरोबर. 0 जसा तसा. 8 × 5 = 40 हे 0 त्याला आले 4. 8 × 1 = 24 आणि 4 = 28 होता. बरोबर. आता या ठिकाणी 5x आपण बरोबरला घेऊ. 2000 प्लस आहे, तिकडे जाताना काय होतील? वजा होतील. मग 2800 मधून आपल्याला 2000 वजा करावे लागतील. बरोबर. 5x बरोबर काय येतील? 800 येतील. क्लिअर झाला. बरोबर. 5x बरोबर 800. एक्सला जर आपण बरोबरला घेतला तर 5 कुठे जातील? भागीला जातील. 800 भागीला 5 भाग द्या. 5 × 1 = 5 5 × 1 = 5 राहिले 3. 5 × 30 0 जसा तसा. एक्स बरोबर काय आलेलं आहे? 160. 400 ml मध्ये 160 ml दूध मिळवावं लागेल. बरोबर. तेव्हा जाऊन गुणोत्तर काय येईल? 8:5. क्लिअर झालं. या ठिकाणी जर आपण प्लस केले तर 0 आणि 6 जसे 7, 4 आणि 1 5, 560 आलेले. 560 आणि या ठिकाणी पाणी किती आहे? 350 ml. बरोबर. यांचं जर आपण गुणोत्तर काढलं तर ते 8:5 आलं पाहिजे. क्लिअर झालं. या ठिकाणी 7 × 8 = 56 7 × 5 = 35 8:5 तुमचं गुणोत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं. उत्तर काय आलेलं आहे? 160 ml. 160 ml मिलीलिटर आपल्याला काय मिळवावं लागेल? दूध मिळवावं लागेल. तेव्हा जाऊन ते गुणोत्तर 8:5 होईल. नाहीतर त्याने पाणी एवढं टाकलेलं आहे की त्याचं गुणोत्तर काय? 8:7. 400 ml मागे 350 ml त्याने पाणी टाकून ठेवलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 2 मध्ये 20 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 4:1 आहे. त्यात किती लिटर दूध टाकावे लागेल म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर 11:2 होईल. बरोबर. 20 लिटर द्रावण आहे. 20 लिटर द्रावण आहे. या ठिकाणी दूध व पाणी यांचे गुणोत्तर किती दिलेले? 4:1 यांचे गुणोत्तर दिलेले. आणि त्यात किती लिटर दूध टाकावे लागेल म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर किती होईल? 11:2. क्लिअर झालं. या ठिकाणी 4x + 1x म्हणजे x किती दिलेले? 20 लिटर द्रावण दिलेलं आहे. म्हणजे 5x बरोबर 20 लिटर द्रावण दिलेलं आहे. x बरोबर 5 इथं भागीला राहतील. 5 × 1 = 5 × 20. बरोबर. 4 काय आलेलं आहे? 4 लिटर एक्सची किंमत आलेली. बरोबर. एक्सची किंमत 4 आलेली. 4x दिलेले 4 × 16 आणि या ठिकाणी 1x दिलेलं आहे. एक्सची किंमत 4 आहे. 1 × 4 जर केले तर 4च येतील. बरोबर. या ठिकाणी 16 लिटर दूध आहे. 16 लिटर दूध आहे आणि 4 लिटर काय टाकलेलं आहे? पाणी टाकलेलं आहे. बरोबर. पाणी या ठिकाणी दूध. 20 लिटर द्रावणामध्ये 16 लिटर पाणी आहे, 16 लिटर दूध आहे आणि 4 लिटर काय आहे? पाणी. आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे?
दुधामध्ये 16 लिटर दुधामध्ये किती लिटर दूध म्हणजे प्लस एक्स किती लिटर दूध टाकावं लागेल भागेला या ठिकाणी 4 लिटर पाणी आहे बरोबर. किती लिटर दूध टाकावं लागेल म्हणजे आपले गुणोत्तर काय होईल 11/2. क्लिअर झालं. 11/2 म्हणजे 11/2 बरोबर. क्रॉस गुणाकार करा. 16×2 = 32 प्लस 2 × x 2x बरोबर. 11×4 = 44. क्लिअर झाला. तर या ठिकाणी 2x आपण जर बरोबरला घेतले तर 32 कुठे जातील तिकडे जातील. 32 प्लस आहे तिकडे जाताना काय होतील वजा होतील. 44 मधून जर तुम्ही 32 वजा केले तर किती राहतात 12 राहतात बरोबर. 44 मधून 2 आणि 1 12 राहतात. 2x बरोबर 12 तर xची किंमत किती येईल ते येईल 6. 2 भागीला जातील 6 2 12 होतात. क्लिअर झालं. xची किंमत किती आलेली 6. मग या ठिकाणी आपल्याला 6 लिटर दूध मिळवावं लागेल तेव्हा जाऊन गुणोत्तर किती होईल 11/2. क्लिअर झालं. जर तुम्ही 16 लिटर या ठिकाणी दूध मिश्रण केलं तर टोटल दूध किती होईल या ठिकाणी आता 16 लिटरमध्ये 6 लिटर तुम्ही जर दूध मिश्रण केलं तर किती होईल ते होईल 22 लिटर दूध आणि 4 लिटर काय आहे 4 लिटर पाणी. भाग द्या यांना 2 2 4 2 1 2 2 1 2 11/2 काय आलेलं आहे गुणोत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं मित्रांनो. हे होते आपले गुणोत्तर आणि प्रमाण यावरील 10 टाईप. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या उपक्रमाबद्दल तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही मला नक्की कळवा. आणि पोलीस भरती करताना जर तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर टेलिग्राम चॅनलवरती मी माझा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणून तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून तुमचा प्रश्न जोही असेल तो विचारू शकता. तुमच्या प्रश्नाबद्दल मला जीही माहिती असेल ते मी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.